मेहरबानी करते का त्या लोकांवरती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सिस्टरहुड यूट्यूब चॅनल. ये ना, लाव ना तू. हां, लाव. मी लावलेलं आहे ऑलरेडी मॉइश्चरायझर. आज आम्ही मेकअप ट्रान्झिशन करणार आहोत. व्हॉट्स विथ युअर ॲक्सेंट? गाईज, आज आम्ही ट्रेडिशनल ट्रान्झिशन व्हिडिओ बनवतो आहे. कोणत्या गाण्यात? शीशा. मी ह्या साईडला घेत होती कॅमेरा. आमच्या मयामध्ये काली जगत तेरी जगती ती अक्षर माग्या पुरा कोणाची तेरी काय तेरी दंग्या पिली पिली. आम्ही आईज खूप लाईट ठेवणार आहोत. आता लावायचा आहे. बिटू, असा प्रसाद नाही आहे तो. ओ माय गॉड, एवढं जास्त पोर्स आहे. चला आता प्रायमर लावून घ्यायचं आहे. बिट्टू, पूर्ण फेसला नाही लावायचं प्रायमर. मला तिथे पोर्स आहेत म्हणून लावलंय मी. ते तोंडात घालतेस. हां, म्हणजे केस का असे वाटते? काय नाही वाटत आहे, चांगलं वाटतंय. जरा जास्त केस करू नको बसू. प्रायमर लावून झालेलं आहे. चोळून झालेलं आहे बोल. चोळून झालेलं आहे. लावून झालेलं आहे. चोळलं ही नाही. चोळलं, पीठ मळतात तसं मळलं पण फेसवर. नेक्स्ट स्टेप. हो, देते मालकीन देते. नाही आता बेस झालं तर काही आणि करणार. आय एम बॅक. चल पटापट करूया. मला पण एकदम एनर्जी डाऊन झाली आहे. ते हे पी, एनर्जीवालं ते पी. देऊ तुला म्हणते? हां, देऊ काय? नको, इलेक्ट्रॉल पावडरचं आहे ते. तुला नाही आहे ना? हां, तुला नाही उरणार ना मग. मी पिलं. दे. त्यांनी पिल्यावर जरा बरं वाटलं. त्यात शुगर आहे. गाईज, एक अपडेट द्यायची होती. काय? की आज आमच्या दोघींना पण एकदम लो बिकॉज ऑफ क्लायमेट अँड हीट अँड वी ओनली गेट वन छुट्टी अँड दॅट टू वी हॅव टू डू घर का साफसफाई, उरलेली कामं आणि कंटेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ड्रिंक. माझ्या बहिणीने एवढ्या मेहनतीने, आजकाल माझी बहीण माझ्यावरती जास्त प्रेम करायला लागली गाईज. तू आपला सॉरी हा गाईज, तो पसारा जरा दिसतो. ते धुतलेलेच कपडे आहेत आमचे. हे ॲक्च्युली चांगलं आहे का? लेट्स फिक्स दिस वन. माझी लिपस्टिक बघ. करेक्ट आहे की? अजून थोडा लाईट कलर पाहिजे होता. डोंट वेअर पिंक, वेअर न्यूड. चांगला वाटतं. ठीक आहे, तुला आवडतं तर मला मग कसं विचारणार. हे एवढं घ्यायचं. ते झुमके आहेत ना माझे व्हाईट कलरचे, ते. बिटू, इथे येऊन कर ना ग. काय कंटेंट देतच नाहीस. देखिए गाइस, लापरवाही का Oh my god. I'm gonna wear these earrings. आपल्याकडे ते नाकात घालायचं आहे का? एक पण नाही आहे. टिकली आहे ना? टिकली नाही. And guys,
ऑलमोस्ट रेडी. येस. आणि मी घालणार आहे माझे काश्मीरी बँगल. यू कॅन सी हाऊ प्रेटी दे आर. मैं तो देख पहन के आती हूँ. अशीच ठीक आहे. बिटू आहे काढ. थांब जरा एक मिनिट. अटकेल नाही तर. तू अशी वाली लिपस्टिक का लावली आहेस? का? सॅसी वाली. बिकॉज आईज थोडं लाऊड आहे. थोडीशी फ्रेममध्ये येऊन करशील त्याला बरं होईल. तिला कंटेंट करतायत ना. हा नाही येत. थँक्यू. तुला येतो ना, कर मग तू. आय एम सो डन विथ हर. सेम हिअर. दीज आर माय बँगल्स. अगं अजून एक कुठे ह्याचा? चेक कर, आहे सगळं त्यातच. ह्याच्यात कर ना येऊन. अरे बाबा ते खूप जास्त टाईट आहे. मला एकदम वाकडं तिकडं आता व्हायला तुम्हाला लागतंय. समजतंय का आमचे ब्लॉग्स का नाही आहेत? काय पण हा? माझ्यावरती नको टाकू. तू जॉब कोणाचं आहे असा वाकड्या तिकडे शिफ्टचा? ठीक चांगला शॉट दे. थांब ग, Bangles. घालू दे तरी पहिला. असं घालता ना ग. नको काय लय दुखतंय ते. तू देख What? What? Real struggle, guys. माझा मेकअप खराब होईल. जो तूच केलायस एवढा मेहनत मी. बघा हिचा मेकअप. डोळे बंद कर. डोळे बंद कर. बुटू माझी गाणं कशी वाटते ना? सुंदर. आणि मला काय एवढं छान नाही लावलं. तू माझ्या आईज बघ. तुझी आईज बघ. काय बघायचंय त्यात? तुझी हेवी आहे आय शॅडो म्हणून ड्रामॅटिक नाही लावलं. माझं सटल आणि म्यूट कलर आहे थोडा म्हणून मी ड्रामॅटिक लावलं. आता आपल्याला ह्याची टिकली हवी. फायनली मी घातलेले हिऱ्याची आहेत टिकली. आमचे बँगल. हिऱ्याची टिकली. हिऱ्याची टिकली शोधायला लागेल. तुझी बॅग कुठे आहे? बॅगवरती. शोध. चला आता guys. बॅग ते तू शोध. Guys, ज्वेलरी आता काढली. आमचं इथपर्यंत पोचलेलो आहे आम्ही. लुक आमचा फक्त आम्हाला तिकडे ते माझी ही अशी चांगली नाही दिसणार. सोड. जरा फ्रेम नाही देता. फायदा आहे की नाही वही मेकअप आर्टिस्ट असल्याचा. माझ्या तुला ओ माय सॉरी ओ माय सॉरी. ओ माय गॉड. आम्ही असंच रॅन्डम ब्लॉग टाकणार आहे गाईज. बघा तुम्ही. माय हेअर्स आर नॉट डन येट. आय एम ओपनच ठेवणार आहे. स्ट्रेटन देम. या तू आपल्याला आता टिकली नाही आहे. टिकली तू शोध काय. चला. हा पोचा तुझा आता बोलली. तुझाच बोचा. कसं वाटतं गाईज एवढ्या सुंदर सुंदर मुली बोचा बिचा बोलतात का? सगळेच बोलतात काय नाही. आम्ही तर बोलतो बोचा बोचा बोचा. हे बिट्टू आपल्याकडे नाही आहे बघ. काय बोललीस? कानाखाली देईन तुझ्या. तू नसशील ना कामी. अरे ना काम्या टिकलीचं पाकिट शोधण्यात पागल. हो काय दिसते मी आता. Goodbye. काय बोलली जरा परत बोलू नको. हो आ तू. कसं स्पॉइल करायचे ना मुमेंट्स. ओहो काय दिसते मी. शी हे काय? वाव गाईज मी खूप छान दिसते. थँक्स टू माय सिस्टर. बस खुश. हेच पेड होतं जे मी बोलली. नाही पण खरंच चांगला मेकअप ज्या केलेला आहे माणसाकडे असतं माझ्या ताईनी. त्याला एक कदर. शॉर्ट स्टोरी सांगू का तुम्हाला गाईज. सगळ्यात पहिला जेव्हा ताईने माझा मेकअप स्टार्ट केलेला तर तिला माहिती नव्हतं की ती एवढा छान मेकअप करू शकते. तर मी तिला एक दिवस असंच बोलली गाईज
खरं खरं सांगते ओके, की ताई तू मेकअप का नाही करत सगळ्यांचा, म्हणजे मेकअप आर्टिस्ट ॲज अ मेकअप आर्टिस्ट. थांब जरा रेकॉर्डिंग minute. झाले थांब. हां कंटिन्यू स्टोरी. सो मी एकदा फंक्शनला चाललेली, माझ्या कॉलेजमध्ये काहीतरी होतं, तेव्हा हिने माझा मेकअप केला होता एकदम मस्त. तर मग मी हिला बोलली की तू मेकअप आर्टिस्ट का नाही बनत, मेकअपवाली असं. तेव्हा मला माहित नव्हतं मेकअप वाली. मेकअप मी सांगते ना स्टोरी. ओके. ओ माय गॉड सॉरी. मला तेव्हा माहिती नव्हतं की मेकअप आर्टिस्ट बोलतात, तर मी हिला बोलली की तू मेकअपवाली बन. तर तेव्हा मग हिने असं थोडा विचार केला की हां यार होऊ शकतं, हे पण चांगला मेकअप करते, टॅलेंट आहे हिच्यामध्ये. मी खूप Makeup टॅलेंटेड करायचा. आहे. मी डान्स करू शकते, मी मेहंदी काढू शकते, मी मेकअप करू शकते, मी रांगोळी काढू शकते, मी जेवण. लोकांना सहानुभूती देऊ शकते, जेवण. मी जेवण छान बनवते, बिर्याणी खायला या माझ्या हातची. हां, आणि तर बस झाला साईड. मी सांगते ना. हां, मग तेव्हा आम्ही लोकांनी विचार केला की आपण स्टार्ट करूया थोडं इंस्टाग्राम थ्रू मेकअपसाठी कंटेंट बनवायला. मग हिची जी फर्स्ट मॉडेल होती ती मी होती, ठीक आहे. मी तर इथे हिने- कुठेतरी फर्स्ट मॉडेलचा फोटो टाकेन. हां, फर्स्ट मॉडेलिंगचा ते एकदम बोलतात ना रॉ होतं एकदम सगळं. तेव्हा जस्ट बिगनिंग होती आमच्या, म्हणजे ताईच्या मेकअपच्या जर्नीची सुरुवात होती. मग तेव्हा फर्स्ट मॉडेल मी होती आणि माझ्यावरती हिने वेगळ्या टाईप्सचे लुक केले ट्राय. शुड आय टेक माय वर्ड्स बॅक. आता ती टिकली पडली तर माझी काय चुकली? भेटली ना टिकली, मी बोललेली ना त्याच्यात आहे. तर एवढी ओरडते कशाला? हां, कारण तू नाही बोलत होतीस तेव्हा. अरे यार आता पण पडलीच आहे ती. नाही दिसते पागल. अच्छा. हां, ती तर लहान आहे मग असं सगळं स्टोरी आमची, म्हणजे हिची मेकअपच्या जर्नीची आहे. सो मी फर्स्ट मॉडेलिंग केली, मग नंतर हळूहळू हिच्या दुसऱ्या फ्रेंड्स ज्या एकदम छान दिसतात, सुंदर आहेत माझ्यापेक्षा खूप जास्त, त्या लोकांवरती हिने ट्राय केलं. कोण गं? आहेत ना तुझ्या मैत्रिणी पण एवढ्या? सुंदर आहेस. एवढी नाही, त्या लोकांनी एवढी. माझ्यासाठी आहे. ओके थँक्यू. हां, आणि मग नाही असली. आणि मग असं हळूहळू ग्रो होत गेलं. मग जास्त छान मेकअप करत राहिली, अजून शिकली त्याच्यातून, आणि प्रोफेशनल तिने शिकायला स्टार्ट केलं. अँड नंतर मग ती ऑर्डर्स घ्यायला स्टार्ट केलं मग बिट्टू माझ्याबरोबर यायची कधीतरी. माझी हेल्पर बनून. पण आणि मला मग मी तिला कायच यायचं 500 नाही. रुपये- मला कायच समजायचं नाही. मला सांगायची मी प्रायमर बोलायची प्रायमर दे. तुम्ही हिला लायनर द्यायची, काय पण द्यायची तू उचलून. असं नाही द्यायचं. असंच आहे. मला पहिला माहिती नव्हतं तिला बाहेर. नाही समजायचं. हां. पण नंतर नंतर मग मला हळूहळू माहिती पडायला लागलं की कोणत्या प्रोडक्टला काय बोलतात. आणि मग कोणतं माझी step सगळ्यात म्हणतात. मोठी 12,000ची जेव्हा ऑर्डर होती, तू कशी खाजवतेस ग बोल, व्हिडिओ बोल. मध्ये? अरे बोल, काय नाही होत, बोल. माझी 12,000ची जी ऑर्डर होती सगळ्यात मोठी, त्या ऑर्डरमध्ये मी बिट्टूला घेऊन गेलेली सोबत, आणि मी तिला बोललेली बिट्टू मी तुला 500 रुपये देईन त्याचे. पण मी 500 रुपयासाठी नव्हती गेली. माझ्यासाठी तिथे आलेली खूप ती. छान की माझी बहीण एवढ्या मोठ्या ठिकाणी मेकअप. मी कुठे गेलेलो opportunity होतो आपण? गोरेगाव गोरेगाव Sports स्पोर्ट्स Club. क्लबला, जिथे मॅरेज Hall आहे. मॅरेज हॉल, Banquet बँकवेट्स आहेत गाईज तिथे आम्ही गेलो होतो. हां. आणि तिथे दॅट आम्ही वॉज माय फर्स्ट बिगेस्ट ऑर्डर. तिथे राजस्थानी ब्राईडचं लुक होता. तेव्हा मी 12,000 कमवलेले एका ऑर्डरचे. आणि मला फक्त 500 दिले. ॲटलीस्ट 1200 तरी 10% तरी द्यायचं. ही बोलत होती गाईस की नको मला ताई, कायच नको आहे मला, मी तुला असंच मदत करायला येते तुझं स्वप्न पूर्ण करायला. पण मी बोलली बिट्टू घे तू 500 रुपये. आणि तेव्हा मी नवीन होती, मला माझी वॅनिटी पण बिल्ड करायची होती, तर मी ते सगळे पैसे तिथे टाकले. ओके अशी म्हणतेस काय गं? 1200 नाही दिले. आणि एवढंच नाही, मग त्यानंतर ही थोडी ना, मी जेव्हा हिला बोलायची ना माझा मेकअप, आता हे बहिणी मला आलं इथे लाईफ स्ट्रगल. महिला मी जेव्हा बोलायची माझा मेकअप कर, तेव्हा ही बहाणे बनवायची की नाही खूप कॉस्टली मेकअप आहे, खूप हे आहे, नॉर्मल मेकअप प्रोडक्ट लावायची आणि महाग आहे, टाइम नाही आहे, ती बिझी आहे, कंटाळा आलाय, असं सगळं एक्सक्यूज द्यायची. तुझा मेकअप कोण करायचं ते आणि सांग मला. आज एवढ्या वर्षांनंतर मी हिला जबरदस्ती रेडी केलंय की आज मला ट्रान्झिशन रील बनवायची आहे माझ्या ऑफिसमध्ये, ट्रेडिशनल डे असल्यामुळेच. तर मी हिला त्यासाठी रेडी केलं. त्याच्यात पण ती मला किचकिच करत होती मगाशी, पण स्टील मी थोडी नाही ऐकणार आहे हिचं. मी हिला रेडी केलं. ही एक मिनिट, तू मला एक गोष्ट सांग, एवढी सगळी ज्वेलरी वेगळ्या वेगळ्या टाईपची, एवढे सगळे हेअरचे मशीन्स,
एवढे सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स प्रीमियम चांगले चांगले ते कोणी जमा केलेत? काजल कांबळे. ऑफकोर्स तू केले, कारण मेकअप आर्टिस्ट तू आहेस, ते तुझं मग तुला प्रोफेशन आहे. आणि काही ही माझं काय करते माहितीये का, ही माझं लायनर, माझं चांगला ह्याच्यातला मस्कारा Obviously, इतना तो फायदा उठाना आणि ही बनता है. नाही तू यूज कर ते ठीक आहे, पण ही हिचा आहे ना तो एक मेकअपचा पाऊच आहे, हिचा पाऊच हिचा एक आहे, त्याच्यात भेटतात ते. मला ते स्वतः जातं तिच्याकडे वाटतं मला चालत, आणि मग हिला बोलले ना तू ते मग काय बोलते माहिती माझ्यापर्यंत वस्तू यूज करतेस तू. ऑब्विसली बहिणींमध्ये देवाणघेवाण तर होतच राहते. नाही तू फक्त घेवानच करते, देवांचं तुझं काय आहे? असं काय नाही, इकडून कर जरा, हे बघ इथे वाकडे तिकडे आले केस. बोलली आता ओके सो गाईज, आता आम्ही फायनली दोघी पण रेडी आहोत. आता फिलहाल आम्ही असे दिसतोय. आम्ही जास्त महागडे प्रोडक्ट स्प्रे वगैरे मारलेलं नाही, कारण कारण ते महाग आहे. बघितलं? अरे नाही स्प्रे मी नाही मारणार तिचं असं असतं. बिकॉज गाईज मला बचत करायची आहे, हिला काय बोलायला. मी हे असं काहीतरी करत असते माझी बहीण. हा ना, ते मेकअप खराब होईल म्हणून मी हात लावत नाही. चला लेट्स गो, लेट्स गिव्ह अ फायनल. हा, मला ओढणी कसं ते. चांगली दिसते ग मी. नाही आँखें तेरी इतनी हसी के इनका आशिक मैं बन गया हूँ, मुझको फंसा ले दिल में तू. बोला मेरे बोला मेरे बोला. Guys, हे जे हिने घातलंय ना, मी तुम्हाला सांगते हाव लाईफ कॅन बी अनफेअर समटाईम्स. सो दिस इज वॉट आय वॉन्ट ऑलवेज. म्हणजे मला हे खूप म्हणजे पाहिजे होतं, आणि मी कोणाकडे तरी हे मागितलं होतं, तर ते जाऊ दे बाकी बॅक स्टोरी. पण आय वॉज क्रेविंग फॉर दिस बँगल्स फ्रॉम लास्ट 6 months. आणि आज मी सकाळी हिने मला दाखवलं ताई हे बघ बँगल. आय लाईक फॉक दिस, फॉक एव्हरीथिंग, बिकॉज तिला न मागता मिळाल्या. It's not my fault, guys. आय वॉज लाईक असं. पण माझी बहीण एवढी चांगली आहे, तिने मला सांगितलं आहे की तिच्या येणाऱ्या सॅलरीला हां. ती मला तो बॉक्स घेऊन देणार आहे Yes. बांगड्यांचा. काश्मीरी बँगल्स आर कमिंग. त्याच्यामध्ये अलग अलग वेगळे वेगळे कलर्स आहेत. हो. पिंक, लाईट ग्रीन, पर्पल, येलो अँड मे बी गोल्डन. तर ती मला घेऊन देणार आहे. थँक्यू. वेलकम. चला आता ट्रान्झॅक्शन झालं या. चला काय आम्ही आता ट्रान्झॅक्शन बनवतो आणि बॉक्स देऊया आपण. भेटतो. Now we are going to give a walk for you guys. Do a walk for you guys. 1 1 2 2 3. 3. कसा वाटतो मेकअप कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. खूबसूरत दिखी. म्हणजे ओके गाईज, आता आमचं सगळं शूट करून झालेलं आहे, रील्स शूट करून झालं आहे, ट्रान्झॅक्शन शूट करून झालेलं आहे. आता काजल कांबळे ऑफिसला चालली आहे, आणि आज मी घरी आहे कारण आज संडे आहे. आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नक्कीच. हा थोडासा वाकडा वेगळा ब्लॉग आहे. नाही, छान आहे. अगं म्हणजे आपण जास्त काय असं केलेलं नाही ना, फक्त रेडी होतो आहे. गेट रेडी विथ मी फॉर अ ट्रान्झॅक्शन असं काहीतरी. सो नेक्स्ट व्लॉग वी आर गोईंग समवेअर अँड वी विल डेफिनेटली शूट इट. सो तोपर्यंत सुखी राहा. माहित नाही असं होतं रॅन्डम आपण जेव्हा शूट करतो तेव्हा असं. तोपर्यंत हॅपी राहा, स्वतःची काळजी घ्या, खूप सारं पाणी प्या कारण गरमी आहे. आम्ही दोघे भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.